फक्त 15 मिनिटांमध्ये पॉपकॉर्न सारखे फुलणारे उपवासाचे सांडगे तयार आहेत। त्यासाठी 1 कप साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा चांगला मऊसूत असा भिजलेला आहे। आता 1 कच्चा बटाटा साल काढून किसून घ्यायचा आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 2 उकडलेले बटाटे सुद्धा साल काढून किसून घ्यायचे। भिजवलेल्या साबुदाणामध्ये उकडलेला बटाटा आणि किसून घेतलेला कच्चा बटाटा मिक्स करायचा। कच्चा बटाटा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे तो काळा पडत नाही। अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकले, चवीनुसार मीठ टाकलं, हिरवी मिरची सुद्धा दळून टाकू शकता आणि सर्व एकत्र करून पीठ मळून घ्यायचे। गरज पडली तर थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आणि एखाद्या ताटामध्ये किंवा प्लास्टिक शीट वरती सांडगे तोडून घ्यायचे। कडकडीत उन्हामध्ये सांडगे सुकवून घ्यायचे। मी इथे 3 दिवस सांडग्यांना ऊन दाखवून घेतलेला आहे। गरमागरम तेलामध्ये सांडगे तळून घ्यायचे। सांडगे तेलामध्ये तळल्यानंतर साईजने फुलून डबल होतात। फुल व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये पॉपकॉर्न सारखे फुलणारे उपवासाचे सांडगे तयार आहेत। ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर एक लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।